हॅलो गायज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या म्हणजे शिळ्या भाताने व छोल्याने अतिशय मऊ, पौष्टिक आणि स्वादिष्ट असे थालीपीठ. हे अतिशय सोप्या पद्धतीने झटपट बनतं व खायला हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग लगेच वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला भात व त्यात थोडं पाणी घालून पिसून घ्यायचं आहे. भात मिक्सरमध्ये पिसताना सोकून घेतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालून त्याला व्यवस्थित पिसून घ्या. त्यानंतर छोले 1 वाटी 4 ते 5 तास भिजू घाला. कडे वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं त्याला भिजत ठेवा व त्याला पण मिक्सरच्या जारमध्ये टाकून व्यवस्थित पिसून घ्या. त्यानंतर परत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या कड्या व कोथिंबीर घालून त्याला सुद्धा मिक्सरमध्ये पिसून घ्या. आता एका बाउलमध्ये आपण पिसलेला भात व पिसलेले छोले घातले होते. त्याच बाउलमध्ये बारीक चिरलेले 2 टमाटर, 2 बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर, स्वादानुसार नमक, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच व्हेजिटेबल मसाला व मिक्सरमध्ये बारीक केलेल्या मिरच्या, लसूण व कोथिंबीरचा पेस्ट घालून त्याला व्यवस्थित मिक्स करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. त्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स झालं की लगेच पॅनमध्ये थोडं बटर घाला. तुम्ही ऑइलचा सुद्धा वापर करू शकता व त्यानंतर थोडं वरून तिखट व व्हेजिटेबल मसाला घालून मिक्स करा. त्यानंतर जे बॅटर तयार केलं होतं ते पॅनमध्ये घाला. साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान किंवा मोठं ठेवू शकता. त्यात झाकण घालून त्याला शिजवून घ्या. लक्षात ठेवा, बॅटर व्यवस्थित शिजू द्या, नाहीतर थालीपीठ तुटून जाणार. आता एका साईडने थालीपीठ छान शिजलेलं आहे, त्याला पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा छान शिजवून द्या. तुम्हाला माझी ही झटपट बनणारी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व तुम्ही सुद्धा ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. बाय बाय.